की मराठी माणूस आणि मुंबईकर हे त्यांना दिसतो, पण आपलं सरकार आल्यानंतर या मुंबईमध्ये रखडलेले प्रकल्प SRAचे असतील, म्हाडाचे असतील, धोकादायक इमारतींचे असतील, त्यांना पुढे नेण्याचं काम, त्यांना चालना देण्याचं काम आपल्या सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला कुणामुळे ही मुंबईकर ओळखतात. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या निवडणुकीत आता रस्त्याचं काँक्रिटीकरण, मगाशी मी सांगितलं, रस्त्याचं काँक्रीट, खड्डे का इतके वर्ष खड्डे ठेवले, का खड्डेमुक्त प्रवास लोकांना दिला नाही, का खड्ड्यामध्ये लोकांचे जीव गेले, का त्यांचे अपघात झाले, का दरवेळेला त्या खड्ड्यामधून तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं केलं, का काँक्रीटचे रस्ते तुम्ही 15 वर्षापूर्वी केले नाही, का 3000 कोटी रुपये तुम्ही दुरुस्तीमध्ये टाकले. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईकर सुज्ञ आहे. आज मुंबई सुशोभित होती आहे. कोस्टल रोड सुरू झाला, अटल सेतू सुरू झाला, मेट्रोचं पूर्ण नेटवर्क मुंबईमध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा आम्ही वाढवतोय. जी मुंबई महापालिकेची, शासनाची मुंबईतली हॉस्पिटल आहेत त्यामध्ये चांगल्या सुविधा लोकांना देण्याचं आम्ही काम करतोय. त्यामुळे मुंबईकर यावेळेस का गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत. आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो, महायुतीचं मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, कामाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर. पुन्हा मी एकच सांगतो, केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत. ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते. त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण, काय याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे सदिच्छा भेट आहे. सदिच्छा भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये काही विकासाची कामं सुरू आहेत, प्रकल्प सुरू आहेत. केंद्र आम्हाला मदत करते. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्या सरकारच्या मागे उभे आहेत, गृहमंत्री उभे आहेत. त्यामुळे हे काही असं विशेष काय तुम्हाला वाटण्याची म्हणजे कुणालाही आवश्यकता नाही. त्या धुसफुसीबद्दल तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली, मध्यंतरी काही प्रकल्पांवर स्टे आला किंवा काही प्रकल्पांवर चौकशी लागली, त्याबद्दलची काही नाराजी आपण व्यक्त केली आहे का काल आणि आज या 2 दिवसात? आता कालच मी बातम्यांमध्ये ऐकलं की मी असं म्हणालो, मग अमित भाई असं म्हणाले. तुम्हीच सगळं चालवताय. धुसफूस नाही, खुशखुश आहे, काही धुसफूस नाही. दादा पण म्हणाले, आणि आम्ही काम करणारे लोक आहोत. काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत. आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. असेल काही ते बसून ते चर्चेतून सगळं सुटणार, रायगडच्या संदर्भात काही सगळं होईल, सगळ्या गोष्टी सुटतील. थेट मुंबईला यायला निघाले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून, आपल्याकडे त्याच्यावरच चर्चा पालक. अरे मुंबईला आमचं काम तुम्ही फार म्हणजे आमच्या मनामध्ये काय, भरत गोगावलेच्या मनामध्ये काय, कोणाच्या मनामध्ये काय ते तुम्ही बातम्याद्वारे चालवता. अरे तुम्ही हे चालवा ना. आता हे नवीन नवीन प्रवेश होत आहेत, विकास होतोय, चाललंय सगळं. कालचं सगळं चालवा. मोर्चा करणार आहे कारण टँकर चालकांचा संप, टँकर असोसिएशन, आणि त्यावरून तोडगा नाही निघाला. मला वाटतं परवाच्या दिवशी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील साहेब इकडे आले होते आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झाली आहे. आणि मी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री गगराणी यांच्याशी देखील बोललोय की ज्या पद्धतीने अगोदरपासून जी नियमावली होती, पाऊस पडेपर्यंत ज्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही, 15 जून पर्यंत कुठल्याही टँकर चालकाला कुठलाही अडथळा येणार नाही. आणि जे टँकरच्या माध्यमातून जे काही पाणी पुरवठा काही भागात होतोय तो बंद होणार नाही. आणि टँकर चालकांना देखील माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये
पिण्याच्या पाण्याचा किंवा टँकरने पाणी पुरवठा करतो, त्याच्यामध्ये कुठले आडेवाडे घेऊ नका, कुठली अडवणूक करू नका. तुम्हाला कुठली अडचण आम्ही सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून येऊ देणार नाही. काल काळे मोर्चा कुणी काढायचा? अरे 15-20 वर्ष तुम्हीच होते ना, 15-20 वर्ष तुम्हीच होते. आम्ही तर आमच्या काळात रस्ते धुतले जे ब्रिटिश काळात धुवायचे. आम्ही तर रस्ते धुतले, स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने. तुम्ही तर 15-20 वर्ष तिजोरी धुतली. आम्ही रस्ते धुतले, रस्ते स्वच्छ केले, तुम्ही तिजोरी साफ केली. हा फरक आहे. त्यामुळे काय कुणाकडे मोर्चा काढताय तुम्ही? एवढे वर्ष काय केलं? हा हिशोब या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार. आता त्याच्या बाबतीमध्ये पोस्टमार्टम होईल, त्याच्यात रिपोर्ट येईल आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. परंतु मी एवढंच सांगतो की ज्या आरोपीने अमानुषपणे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, अत्याचार केला होता, त्याची केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी सरकारची भूमिका होती. परंतु ते आता त्यांनी आत्महत्या केली आहे. तर पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. संजय राऊत असं म्हणतायत काल अमित शहा संजय राऊत, तुमचे प्रश्न संपले? तुमचे प्रश्न संपले का? आमचे प्रवक्ते कोण संजय राऊत आहे? नरेश मस्केना विचारा ना.